पॉवर असं सुद्धा इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हा सामना मात्र रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा असणार आहे. फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अगदी पैसा वसूल मुकाबला ते पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय श्रीलेश अमरे याला. मुंबईला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या मॅच मध्ये अप्रतिमरित्या ज्याने गोलंदाजी केली होता तो श्रीलेश अमरे. पाहूया कशी गोलंदाजी यावेळी करेल प्रितेश. पण खऱ्या अर्थानं मजा येणार आहे ती या सामन्यानंतर, कारण बॉल आउटमध्ये आपण निर्णय घेणार आहोत. चिकनी आणि रामराज या दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपल्या गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवायची आहेत. 5 गोलंदाज बॉल आउटच्या माध्यमातून जे गोलंदाजी करणार आहेत त्या गोलंदाजांची नावं, त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवायची आहे. आणि प्रितेश 2007 मध्ये अशाच प्रकारचा एक सीन आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, कारण ते बाद करण्यात आलं होतं. परंतु त्याची मजा काही एक वेगळीच असते, त्याची लज्जत काही वेगळीच आहे. आणि काशीच्या मैदानावरती पुन्हा एकदा तोच थरार बॉल आउटचा आपण पाहणार आहोत. निश्चितपणे यानंतर बॉल आउट पाहायला मिळेल, पण त्याआधी आपण पाहतोय एक अलिबागचा संघ आणि दुसरा पुण्याचा संघ यांमध्ये सुद्धा एक चांगलं युद्ध पाहायला मिळेल. पंच गणेश बाविस्कर सर इशारा करतात, लेट्स बॅटल बिगिन. मॅचला होतोय प्रारंभ. पहिला चेंडू दत्ता पवार फेस करेल. पहिला चेंडू अप्रतिम लाऊड अपील. पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकारे इशारा आला नाहीये. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या रूपात एक धाव ऍड होते आणि अशा पद्धतीने बॅटिंग करणारा संघ आपल्या धावांचं अकाउंट ओपन करतोय. पहिल्या चेंडूवरती धाव आले 1 आणि चांगल्या पद्धतीने तो मात्र डावाला प्रारंभ करतोय. श्रीलेश अमरे अप्रतिम मारा करतोय. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्याने याच पद्धतीने गोलंदाजी केली होती आणि तशी सुरुवात त्याने पुन्हा एकदा केली. यावेळी अप्रतिम फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांचा आणि उत्तुंग इथे मात्र आपण पाहतोय आकाश दाभाडेच्या बॅट मधना पॉवरफुल षटकार. आणि प्रितेश आपण पाहतोय फलंदाज असेल, गोलंदाज असेल, पारितोषिक बऱ्याच वेळा भेटत असतात, परंतु सन्माननीय भरत शेठ बेलोसे यांच्यातर्फे तिन्ही अंपायर आणि तिन्ही समालोचकांना सुद्धा पारितोषिक दिलेली आहेत. तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. धन्यवाद भरत शेठ बेलोसे सर, आपले मनपूर्वक आभार. निश्चितपणे मैदानावरती घणाघाती प्रहार आपण पाहतोय. फलंदाजी करणारा आकाश दाभाडे श्रीलेश वरती तुटून पडला, हल्ला बॉल करतोय. अप्रतिम स्टार्ट. वॉल बिगन इज हाफ डन म्हटलं जातं आणि तीच वॉल बिगन आपण राज 11 कोटेश्वरीवाडी संघासाठी पाहतोय. आणि नेहमीच भरत शेठ बेलोसे सर्वांना प्रोत्साहन देत असतात, परंतु इथे जर आपण पाहिलं ना तर आकाश दाभाडे आजच्या दिवसाचा नायक ठरताना पाहायला मिळतोय. प्रत्येक डावामध्ये आकाश दाभाडेने आज केलेली फलंदाजी अगदी अफलातून नयनरम्य अशा पद्धतीची आहे. श्रीलेश अमरे अलिबाग संघाचा आयकॉन खेळाडू आता दबावाखाली, कारण आपण पाहतोय एका बाजूने अप्रतिमरित्या सुरुवात केले. स्टार्ट अगदी अफलातून मिळालाय. फाउंडेशन आणि पाया रचण्याचं कार्य मैदानावरती आकाश दाभाडे अप्रतिम करतोय. अलिबाग संघाला गोलंदाजी मध्ये आता बदलाव करावा लागेल. ॲक्युरसी वाली आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अलिबाग संघाला करावी लागेल. नियंत्रित मारा करावा लागेल, कारण येथे मात्र आकाश दाभाडे नावाचा बॅट्समन झालाय चालू.
त्याला रोखायचं कसं असा मोठा यक्ष प्रश्न आता अलिबागच्या गोलंदाजांसमोर निर्माण झालाय. 11 ऑन दी पुट. अप्रतिम स्टार्ट, एक्सलंट स्टार्ट आपण पाहतोय. सुपर सुरुवात. पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधनं मोठा प्रहार. अँड येस इट इज, इट्स अ बिग आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. आकाश दाभाडे मात्र गोलंदाजांना आता सोळो की पळो करून सोडतोय. गोलंदाजांवरती तो मात्र आक्रमण करतोय, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करतोय, धारदार बॅटिंग करतोय, तडाखेबंद अशी बॅटिंग तो करताना पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ओहो, खूप वेळानंतर एक चांगला चेंडू. या पद्धतीच्या गोलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता अलिबाग संघाला आहे. संघाची धावसंख्या तब्बल 17च्या घरात पोहोचले. तिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. श्रीलेश आंबरेचा पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया श्रीलेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओहो, अप्रतिम फटका. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे फरार झालाय. 4 धावांचा आणि खणखणीत चौकार. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. एकवीस धावा धाव फलकावर लागल्यात पहिल्या षटकाच्या खेळानंतर. जर आपण पाहिलं ना, 21 हा आकडा शुभ मानला जातो. मग गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य सुद्धा व्हायला जातो. दुर्वा सुद्धा 21 चावला जातो. त्यामुळे जर आपण पाहिलं ना, एक शुभ संकेत पाहायला मिळत राज 11 कोटेश्वरीवाडी संघाकडून. त्याने केलेली चोखा सुरुवात. एकवीस धावा धाव फलकावरती आल्यात. फ्लाइंग स्टार्ट ज्याला आपण म्हणू शकतो, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. 21 धावा धाव फलकावर लागल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यामुळे आता मात्र अय्यान 11 अलिबाग संघाला कमबॅक करावं लागेल. कारण कमबॅक इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ गेम असं म्हटलं जातं. ते कमबॅक येथे करणार का गोलंदाजी करणारा संघ. पण ज्या गोलंदाजाने आणि ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं ना अलिबाग संघाकडून खेळताना, तो विकी छेडाला गोलंदाजीला. पाहूया विकी छेडा काही येथे कमाल दाखवणार का. पहिल्या 2 मॅचचा आपण जर विचार केला तर गोलंदाजी असेल आणि बॅटिंग असेल यामध्ये दमदार खेळलाय विकी. परंतु यावेळी मात्र अलिबाग संघाला गरज असताना तो पाहूया कशा पद्धतीने मारा करेल. सुरुवात अगदी तगडी झाली. 3 ओव्हरची मॅच आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आलेत. अय्यान 11 अलिबाग संघ कम्स इन अ ट्रबल नाव. पहिला चेंडू, ओहो काय फटका लगावलाय. पण तेथे जत सारंग होता जो कधीच कॅच सोडत नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या हातून मात्र कॅच निसटलाय. हेच तर क्रिकेट या खेळाचं वैशिष्ट्य आहे ना. पहिल्या चेंडूवरती दत्ता पवारला दिलेलं जीवनदान पाहूया. आता अलिबाग संघाला कितपत महागडा ठरताना पाहायला मिळेल. 22 धावा धाव फलकावर लागतात. तिथे षटक क्रमांक चालू आहे दुसरं. निश्चितपणे आता चांगल्या टप्प्यावरचा नियंत्रित मारा करावा लागेल. तो विकी छेडा याला. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅट्समन पासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न कट सुद्धा केला होता हा चेंडू. आणि या चेंडू नंतर एक कॉन्फिडन्स लेवल सुद्धा हाय झालेली पाहायला मिळेल. तो गोलंदाजी करणारा गोलंदाज विकी छेडा याची अप्रतिम टप्प्यावरती मारा केला आतापर्यंत. ओव्हर नंबर 2 चालू आहे. धाव फलकावरती 22 धावा लागल्यात. धाव संख्या अप्रतिम पाहायला मिळाले.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळाला नाहीये. अगदी समोर खेळला होता श्रीलेश पाहायला मिळाला लॉंग ऑफ प्रिझनला. फक्त सिंगल मिळेल. पहिल्या षटकाची कमतरता दुसऱ्या ओव्हर मध्ये भरून काढली असं म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये विकी छेडाने अप्रतिम मारा केलाय. फलंदाजांना मोठ्या फटक्या वाचून त्याने रोखून ठेवले. कोणत्याही पद्धतीने ते स्ट्रोक लगावून देत नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये वेगाने आली होती, तीच धावसंख्या आता मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळते. 23 ऑन दी पुट नाव. ओव्हर नंबर सेकंड चालू आहे. विकी छेडा गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल विकी छेडा याचा. यावेळी क्या बात है, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस शॉट बाय दत्ता पवार. आईला रे आईला, हत्तीचा मैला, आईला रे आईला. थँक्यू. मग तिचे कॅच सोडला पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर दत्ताना दिले खूप मोठं उत्तर. शफल झाले आणि त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन केलं. अप्रतिम फटका डीप स्कोअर लेगला खेळलाय. धावसंख्या सुद्धा वेगाने उंचवत असताना 29 धावा धावफलकावर लागतायत. विकी छेडावरती अटॅक झाला, आक्रमण झाले. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि यावेळी मात्र जज चुकी करत नाहीये. यावेळी मात्र जतने टिपला एक शानदार कॅच. पहिल्या चेंडूवर जरूर त्याने कॅच सोडला होता, पण यावेळी अप्रतिम कॅच. Thank you. 29 धावा आल्यात. विकी छेडाने अगदी महत्वपूर्ण क्षणी आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केलाय. दत्ता पवारला माघारी त्याने परतवले आणि खऱ्या अर्थानं दत्ता पवार बाद झाल्यानंतर आपण पाहतोय त्यांचा दुसरा आयकॉन खेळाडू निलेश ढगे गेलाय मैदानावरती. परंतु विकी छेडाने काय गोलंदाजी केले. आज मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी तो करतोय. खऱ्या अर्थानं आपल्या बोटांमध्ये असलेली जादू तो दाखवतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू फिरवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळालाय. कठोर गोलंदाजी तो करतोय आणि फलंदाजांना मात्र रोखून सुद्धा तो ठेवतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या रूपात एक धाव आले जरूर. षटक क्रमांक दुसरं झाले संपुष्टात आणि धाव फलकावरती धावा लागल्या 30. आता मात्र शेवटचं षटक येणं आहे शिल्लक. पहिल्या षटकामध्ये श्रीलेशने 21 धावा जरूर दिल्या, पण या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या विकी छेडा याने. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा और संपली. मान्य सचिन शेठ जुगे यांकडून ही पहा और संपली. एखादं गाणं म्हणती गाणं म्हणू. Thank you very much, DJ. 30 on the board now after second over. शेवटचं षटक येणं आहे शिल्लक आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये धावा किती येणार. त्याच वेळी पंकज जाधवने त्याचा भरवशाचा गोलंदाज रोहित पाटीलच्या हाती तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी सुपूर्द दिली. पाहूया आता रोहित पाटील कशा पद्धतीने कामगिरी करेल. नेहमी रोहित पाटील नियंत्रित मारा करत असतो, परंतु आता महत्वपूर्ण मॅच मध्ये रोहित पाटीलची गोलंदाजी कशी असेल ते पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरेल. पहिला चेंडू रोहित पाटील याचा. पहिला चेंडू नोचा इशारा आलाय. चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर पडलाय आणि त्याच कारणास्तव पंच गणेश बाविस्कर सरांनी सांगितले येस इट इज नो ॲज पर रूल नंबर 21. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय आता 31 पर्यंत गेले आणि आता असणार आहे फ्री हिट. निलेश ढगे यावेळी चेंडूला खेळून देतोय सरळ.
परंतु फटका जर आपण पाहिला ना सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकला नाहीये. श्रीलेश तेथे होता, कॅच जरूर टिपला गेलाय, परंतु फ्री हिट असल्या कारणानं निलेशला मिळाले एक जीवनदान. 32 धावा धावफलकावर लागल्यात. 3 ओव्हरची ही मॅच आहे. आणि याच दरम्यान प्रकृती रिसॉर्टचे मॅनेजर सन्माननीय आडाव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय आडाव साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. धन्यवाद सर. आपण या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आकाश दाभाडे स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि खऱ्या अर्थानं समोर अलिबागचा टॅलेंटेड बॉलर रोहित पाटील. इथे मात्र एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप स्क्वेअर लेगला चिवले अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो मात्र पाहिजे त्या पद्धतीने नाहीये. सेकंड मात्र अप्रतिमरित्या कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं आय कोऑर्डिनेशन, समन्वय चांगला आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेले. 34 धावा धाव फलकावर लागल्यात. सो येथे मात्र बॅटिंग करणारा संघ कोटेश्वरीवाडी मावळ संघ पूर्णतः जर आपण पाहिलं ना तर एका मोठ्या धावसंख्येकडे जाताना पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने ते प्रयाण सुद्धा करतायत, त्या दिशेने ते ट्रॅव्हल करतायत. रोहित पाटीलचा पुढील चेंडू, यावेळी फटका अगदी चांगला आहे परंतु विकी चिडात येते आहे. सिंगलच मिळाले चेंडूवर. स्लॉगवरचं षटक आहे, दबावाची ओव्हर आहे, परंतु रोहित पाटील न डगमगता गोलंदाजी करतोय. मोठा फटका तो मात्र मारून देत नाहीये आणि फलंदाजांना रोखून ठेवण्याची कामगिरी रोहित पाटीलने या षटकामध्ये केले. 35 धावा धाव फलकावर लागल्यात. जेथे ओव्हर क्रमांक अंतिम चालू आहे, शेवटचं षटक चालू आहे. पाहूया कशा पद्धतीने पुढील चेंडूवरती खेळ होईल. येथे मोठा फटका, बिग हिट जरूर आहे परंतु वैभव कांबळेचं चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. सीमारेषेजवळ टिपला एक शानदार झल. दिल वालों के हो दिल वालों के हवा के हम झोंके जो देखे वही चौंके. दरम्यान अण्णा बेलोसे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी संचित खोपकर याला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते अण्णा बेलोसे यांचा यथोचित असं स्वागत करायचं आहे. मैदानावरती 35 धावा लागल्या जेथे अंतिम ओव्हर चालू आहे. रोहित पाटील सुद्धा आपल्याकडे असलेला दमखम दाखवून देतोय. कमालीची गोलंदाजी केली. बॅटिंग पॅरेड विकेट वरती तो मात्र बॅट्समनला रोखून ठेवतोय आणि त्याचबरोबरीने प्रकृती रिसॉर्टचे मॅनेजर आव्हाड साहेब यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी संचित खोपकर याला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आव्हाड साहेब यांचा सुद्धा आडाव साहेब यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. इथे लाऊड अपील आणि अंपायरचं यस इट इज लेग बिफोर विकेट स्वरूपात फलंदाज होणार बाद. बिग विकेट. चिकने आणि रामराज संघाच्या कॅप्टनला विनंती, येथे बॉल आउट होणार आहे आणि त्यासाठी ते 5 गोलंदाज तुम्ही यूज करणार आहेत ना त्यांची लिस्ट लगेच द्यायची आहे. सिरियल वाईज ती लिस्ट तुम्हाला आमच्याकडे लगेच सुपूर्द करायची आहे. परंतु रोहित पाटीलाला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सलग 2 चेंडूवरती 2 मोठ्या विकेट घेतल्यात रोहित पाटीलने. पाहूया रोहित पाटील येते हॅट्रिक अचीव करणार का. शेवटचा चेंडू सुद्धा आहे या सत्रातील आणि धाव फलकावरती लागल्यात 35 धावा. हॅट्रिक बॉल फॉर रोहित पाटील. अंतिम षटक काय अफलातून टाकले. दबावामध्ये असताना त्याने जी गोलंदाजी केली ना अगदी लक्षणीय कामगिरी. ओहो किया बात. सुपर बॉलिंग केले. कमालीची थक्क करणारी गोलंदाजी ते पाहायला मिळाले आणि मला वाटते हिट विकेट झाले.
चिकनी आणि रामराज तुमच्या 5-5 बॉलरची सिरियल वाईज नावं आमच्याकडे द्यायची आहेत आणि त्याच सिरियल वाईज तुम्हाला तिथे गोलंदाजी सुद्धा करायची आहे आणि ते मात्र हिट विकेट झाले. सो येथे हायट्रिक झालेली आहे रोहित पाटील याची. जबरदस्त अफलातून परफॉर्मन्स अलिबागच्या या खेळाडूने करून दाखवलाय. समोर पुण्याचा संघ असताना सुद्धा अलिबागचा हा टॅलेंटेड खेळाडूने सुद्धा आपलं डॉमिनेशन दाखवलं आणि धाव फलकावरती लागल्यात 35 धावा. 36 धावांचं लक्ष आहे आणि मी घेऊन जातोय पुढल्या समालोचनासाठी एक सुप्रसिद्ध असे समालोचक यासिन सर यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. आणि रामराज या संघाचे संघनायक आपल्या 5 खेळाडूंची लिस्ट, नावांची लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवायची आहे. आणि त्याचप्रमाणे चिकनी या संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती आहे की आपल्या 5 खेळाडूंची नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत पोचवायची आहे, कारण यानंतर आपण बॉल आउट करणार आहोत आणि बॉल आउटमध्ये जो विजेता असेल तो संघ अर्थातच फायनलमध्ये प्रवेश करेल आणि 2 संघ सेमीफायनलमध्ये एकामेकांसमोर भिडणार आहेत. छत्तीस धावांची गरज अय्यान 11 अलिबाग या संघाला. रोहित पाटील यानं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 1 षटक टाकलं होतं आणि त्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय अंतिम षटक ज्यानं टाकलं रोहित पाटील यांनी 1 हॅट्रिकसह 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. नक्कीच अभिनंदनास पात्र अशी गोलंदाजी आपण पाहतोय रोहित पाटील याने केलेली आहे. अलिबाग बीच, संकेत कदम, ATV रायडर्स यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. चिकनी आणि रामराज या तर मित्रांनो आपण पाहतोय हा सामना फार महत्त्वाचा आहे दोन्हीही संघांसाठी. दोन्हीही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि या संघामध्ये जिंकणारा संघ बक्षिसात पात्र ठरणार आहे. अलिबाग अय्यान 11 या संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्ण संधी नक्कीच आहे, कारण फक्त 36 धावांचं टार्गेट, 36 धावांचं एक लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. याच दरम्यान नंदकुमार काते, त्याचबरोबरीने सन्माननीय श्री अमितजी खेडेकर आणि विलास देवेकर यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण सर्वांनी येऊन व्यासपीठावरती असं नसता व्हायचं आहे. ओव्हर टू यू यासिन सर. धन्यवाद प्रीतेश. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार यहाँ पे मैच शुरू होता हुआ. पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज नीलेश ढगे, जबकि गेंदबाज बल्लेबाजी की जिम्मेदारी स्ट्राइक एंड पर पंकज यादव और उनके साथी बल्लेबाज रोहित पाटिल. 36 रनों की जरूरत, यानी 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं हर ओवर में. जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेला बॉलर के ऊपर से, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे. एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को फेल किया और बल्लेबाज पंकज यादव ने मात्र 1 ही रन लेना यहाँ पे मुनासिब समझा. इस 1 रन के साथ रनों की संख्या का अकाउंट यहाँ पे ओपन होता हुआ अय्यान 11 अलीबाग का. हर ओवर में 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि इस मैदान को मद्देनजर रखते हुए, इस विकेट को देखते हुए आसान नजर आता है. जी हाँ, ये देखिए थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, उसे खेला है डीप स्क्वायर लेग की दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए
जी मास्टर। संकेत कदम अलिबाग बीच ATV रायडर्स यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास इथे 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे आणि हे 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे। आता जस्ट अपन पाहतोय षटकार ज्याने ठोकला होता तो अर्थात रोहित पाटिल याने। धन्यवाद। तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 7 रन। फिर से एक बार नीलेश ढगे राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटकते हुए अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 8 रन स्कोर कार्ड पर लगते हुए मजेदार मैच। याच दरम्यान आपण पाहतोय स्वागत होतोय नंदकुमार काथे यांचा इथे सन्मान केला जातोय। अक्षय महाडिक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा सन्मान केला जातोय आणि या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर भेट म्हणून सन्मान चिन्ह आणि सन्मानाची शाल देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाते। अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण या स्पर्धेनिमित्ताने अनुभवतोय। त्याचबरोबरीने अमितजी खेडेकर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय संचित खोपकर याला आपण आपल्या शुभ हस्ते अमितजी खेडेकर यांचा इथे यथोचित असा सन्मान करायचा आहे। नीलेश ढगे थोड़ा सा यहाँ पे अपना संयम खोते हुए, क्योंकि पहली गेंद पर 1 रन जरूर आया था, दूसरी गेंद के ऊपर छक्का लगने के बाद एक मनोवैज्ञानिक दबाव जो स्वाभाविक रूप से आता है गेंदबाज के ऊपर वो यहाँ पे साफ झलकता हुआ। तीसरी गेंद वाइड करार दिया था अंपायर जी ने और फिर से एक बार नो बॉल करार दिया है। अब रनों की संख्या इस नो बॉल के जरिए से 9 तक पहुंची है। मात्र 2 ही गेंदों में 9 रन खर्च किए हैं। अपने आप को संभालना होगा और फिर से एक बार अपने आत्मविश्वास को इकट्ठा करते हुए सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए गेंदबाजी करनी होगी। आणि याच दरम्यान सन्माननीय विलासजी दिवेकर यांचा इथे सन्मान केला जाणार आहे। मी संचित खोपकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रतिष्ठित पाहुण्यांचा इथे सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं। और फ्रीड के ऊपर देखिए उसका पूरा फायदा उठाते हुए 6 रन बटोरे हैं। फिर से एक बार रोहित पाटिल के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 15 रन। जी हाँ फिर से एक बार इस मतलब लॉन्ग ऑफ के ऊपर से उड़ाया गेंद, लाजवाब ये स्ट्रोक। फिर से एक बार लास्ट मैच में भी 2 छक्के जड़े थे और इस मैच में भी 3 छक्के लगा चुके हैं। अमित पेरेकर इनकी जानिब से रोहित के लिए 100 रुपए का इनाम यहां पे आ चुका है और इस मर्तबा गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर फिर से एक बार दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। अरे जो भी मैं कहूँ तुझे लगता है क्यों गलत। अंपायर जी ने UDRS यहाँ पे लिया गया है। अंपायर के जरिए से बीमर देखना चाहते हैं, क्या ये बीमर है या ये फेयर डिलीवरी है। अंपायर जी का यहाँ पे इशारा आ चुका है तीसरे अंपायर जी के लिए। मैं तीसरे अंपायर से गुजारिश करना चाहूँगा कि ये अंतिम गेंद, ये पांचवी गेंद जिस गेंद के ऊपर चौका लगा था, क्या ये गेंद फेयर डिलीवरी है या ये नो बॉल करा दिया जा सकता है। आणि याच दरम्यान चिकनी या संघाचे जे 5 गोलंदाज आहेत त्यामध्ये किरण पवार, प्रसन्न, मिथुन महाडिक, सुशांत खेडेकर आणि विकास खेडेकर हे समाविष्ट आहेत आणि त्याचप्रमाणे रामराज या संघामध्ये अनिकेत दिवकर आणि किफायत पटेल, स्वराज देवळे, सौरभ तांडेल आणि जयेश शेळके हे गोलंदाज समाविष्ट आहेत। थर्ड अंपायर के जरिए से यहाँ पे देखा जा रहा है
क्या ये नो बॉल था? जी हाँ, यहाँ पे मात्र 4 रन मिलेंगे और इसी के साथ ये 5 गेंदें हो चुकी है। अभी भी एक गेंद आना बाकी है। रनों की संख्या हो चुकी है 25 रन। अब जीतने के लिए बचे हुए 13 गेंदों में मात्र 11 रनों की जरूरत। 13 गेंदें और 11 रन। देखिए, क्रिकेट बहुत ही आसान नजर आता है। क्रिकेट बहुत ही सीधा साधा खेल नजर आता है, मगर दोस्तों क्रिकेट का खेल बहुत ही कुशलतापूर्वक खेलना जरूरी होता है। जी हाँ, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ही बाहर की तरफ भटकते हुए गेंदबाज नीलेश ढगे पूरी तरीके से विचलित हो चुके हैं। अंपायर की तरफ से इशारा नो बॉल का। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या 26 रन। अब 13 गेंदें और मात्र 10 रनों की जरूरत। पहला ओवर काफी खर्चीला, काफी महंगा यहां पे घटता हुआ। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, यॉर्क करने का प्रयास किया था, सीधा पैड से गेंद टकराई थी और फ्री हिट का यहाँ पे फायदा उठाने में नाकाम रहे। देखते देखते ये एक लंबा ओवर कंप्लीट होता हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 26 रन। अब बचे हुए 12 गेंदों में 10 रनों की जरूरत। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. मान्य सचिन शेठ जुगे यांच्याकडून ही पहा और संपली. एखादं म्हणती गाणं म्हणू. ही स्पर्धा आपण पाहतोय DCB ग्रुप काशीत आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर सन्मान्य श्री रमेशजी कासार यांच्याकडनं 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्याचबरोबरीने सन्मान्य श्री अत्पारामजी बेलोसे यांच्याकडनं 5,000, सन्मान्य श्री नंदकुमार काते यांच्याकडनं 5,000, सरोज दिवेकर 1,000, नितेश मडवी 1,000, अमित खेडेकर 3,000, रमेश गुरजे 1,000, बाबूशेठ मुरुटकर 500, अप्पा मायकर 5,000, अतिश कमाने 1,000, किरण कोपकर 2,000, हेमंत साळके 5,000 आणि सुमित कासार 7,000 अशा सर्व मान्यवरांकडून देणगी आलेली आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही DCB ग्रुप काशी तर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद प्रीतेश। देखिए, बहुत ही दूर का सफर तय करके ये खिलाड़ी यहाँ पे आ चुके हैं। पहला ओवर अगर यहाँ पे खराब भी घटता है तो फिर भी पलटवार कर सकते हैं, वो क्षमता हम में है, ये अब दिखाना होगा। ओह, बहुत ही अच्छी शुरुआत। स्लोवर वन गेंद थी, थोड़ी सी फ्लाइट दी थी, हवा दी थी और हवा में गेंद लहराती हुई डिप जैसे ही हुई बल्लेबाज समझ चुके थे कारपेट के सहारे ढीले हाथों के साथ खेलना मुनासिब समझा था और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 27 रन पर। अगली गेंद फिर से एक बार। हाँ, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। देखिए, इस तरह की अगर गेंदबाजी करोगे तो बल्लेबाजों को यहाँ पे परेशानी का सबब जरूर बन सकते हैं। बल्लेबाज अगर यहाँ पे विचलित होंगे तो गैर जिम्मेदाराना शॉट या गलत शॉट खेल सकते हैं और अपने चक्रव्यूह में उन्हें आप फांस सकते हो। अगर आपको इस मैच को जीतना है तो बिंदी गेंदें भी करनी होगी, विकेट भी छिटकाने होंगे, क्योंकि अब ये दोनों भी खिलाड़ियों की आंखें नजरें जम चुकी है। सेट बल्लेबाज है और इस वजह से एक एक रन आसानी के साथ मुकम्मल कर सकते हैं। इन बल्लेबाजों को चारा डालना होगा और यहाँ पे लालच देना होगा और विकेट चटकाने होंगे, तब जाके यहाँ पे काम हो सकता है। ये शायद गेंदबाज मनोज दावाड़े ने समझ लिया है। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है। 3 गेंदों में मनोज ने मात्र 2 रन खर्च किए हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत की है, पॉजिटिव अप्रोच, पॉजिटिव सोच के साथ। जी हाँ, बैकफुट पर जाकर ब्रांडेड स्ट्रोक फिर से एक बार देखने को मिला। पंकज जाधव के बल्ले से आता हुआ ये लंबा हिट 6 रन। हॅलो, याच बरोबरीने आढाव साहेब यांच्याकडनं सुद्धा DCB ग्रुप काशीतला 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो DCB ग्रुपच्या वतीने। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या 34 रन। अब बचे हुए 8 गेंदों में मात्र 2 रनों की जरूरत। इसके बाद जो बॉल आउट होगा सही मायनों में आकर्षण होगा इस प्रतियोगिता का। ये देखिए, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, उसे उछालकर खेला जरूर, मगर मिड विकेट की दिशा में पकड़े गए और इसी के साथ ये पहला झटका पंकज जाधव के रूप में लगता हुआ। विनंती असेल, चिकणी संघ आणि रामराज संघ जी लिस्ट दिली आहे ते केवळ 5च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जी लिस्ट दिली आहे ते 5च खेळाडू केवळ मैदानाच्या आतमध्ये जातील आणि जो गोलंदाज, ज्या टीमचा गोलंदाज गोलंदाजी करेल त्याच टीमचा की यष्टीरक्षक पाठीमागे, यष्ट्यांच्या पाठीमागे
आणि तिन्ही टीमने आपला एक यष्टी रक्षक तैनात ठेवायचा आहे, कारण तुमचा बॉलर ज्यावेळेला बॉलिंग टाकेल त्यावेळेला यष्टी रक्षक देखील तुमचाच असेल. नए बल्लेबाज प्रसाद चेवले और कवर के ऊपर से खेल दिया है. फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक रोहित के बल्ले से आता हुआ. एक रन तो मुकम्मल कर लिया. दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं मगर प्रसाद चेवले बिल्कुल तैयार नहीं है और इसी के साथ प्रसाद चेवले गोल्डन डक के शिकार यहां पे हो चुके हैं. अब 6 गेंदे और 1 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए अयान 11 अलीबाग को. हालांकि क्रिकेट की दुनिया बहुत ही अलग है. क्रिकेट का खेल बहुत ही अजीबोगरीब खेल है. गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये क्रिकेट का खेल और उसी के साथ राजनीति की तरह ये रंग दिखाने वाला क्रिकेट. क्योंकि मेरी जिंदगी में ऐसा ही मैच मैंने अपने आंखों से देखा है. जब 6 गेंदों में 1 रनों की जरूरत थी तब मेडन ओवर मैंने देखा है. हालांकि इतिहास रचने के लिए आत्मविश्वास की जरूरत होती है. ये 1 रन भी हम खर्च नहीं करेंगे. इस सोच के साथ, इस आत्मविश्वास के साथ यहाँ पे गेंदबाजी करनी होगी. क्योंकि इतिहास पढ़ने वाले तो बहुत होते हैं, इतिहास लिखने वाले बहुत होते हैं, मगर इतिहास रचने वाले बहुत कम होते हैं. और यहाँ पे अगर इतिहास रचना होगा तो अलग कुछ करना होगा, हटके कुछ करना होगा, लोगों से परे होकर कुछ करना होगा. क्योंकि हम देख सकते हैं कि नहाने वाले जो लिबास बदलते हैं मगर पसीना बहाने वाले इतिहास बदलते हैं. क्या इतिहास यहाँ पे रचेंगे ये नए गेंदबाज? अभी दाबाड़े के ऊपर सभी की निगाहें. 6 के 6 गेंदें यहाँ पे डॉट करनी होगी. जी हाँ, अच्छी शुरुआत तो हो चुकी है. पहली गेंद बिंदी, जोरदार अपील था मगर अपील को सिरे से खारिज कर दिया है. 5 गेंदें इसी तरह से अगर डालेंगे और जतेश सारंग को अगर यहाँ पे सताएंगे और 1 रन के लिए तरसाएंगे, एक रन के लिए यहाँ पे अगर जद्दोजहद करनी पड़ी तो ही यहाँ पे मजेदार मैच हमें देखने को मिलेगा. 5 गेंदे और 1 रन जीतने के लिए अयान 11 अलीबाग को. जी हाँ, और इस मर्तबा ओवर पिच गेंद और जतेश सारंग ने मिड विकेट के ऊपर से खेलकर 6 रन बटोरे और ये मैच जीत लिया है अयान 11 अलीबाग ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया. पुरस्कार जातोय रोहित पाटील. पुन्हा एकदा त्यांनाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. आणि पहा त्याचबरोबर विनंती असेल मनोज दाभाडे, मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचाही आम्ही या ठिकाणी कोटेश्वरवाडी संघाचे महत्त्वाचे खेळाडू त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. पहा, केवळ 5 ज्या गोलंदाजांची नावे दिली तेच आतमध्ये येतील आणि 1 यष्टी रक्षक आणि बॉलर जे आहेत एका रांगेमध्ये बॉलिंग एंडला उभे राहतील. फक्त कीपर त्या ठिकाणी जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि चंद्रकांत शेट्टे सर आपण पाहतोय प्रत्येक षटकारास संकेत कदम ATV रायडर्स अलिबाग बीच यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा इथे पारितोषिक आलेला आहे. आणि दरणे गुरुजी आम्हाला सांगत असताना की 1 षटकार हा पंकज जाधव यानं ठोकला होता तर रोहित पाटील यानं 3 षटकार ठोकले.